प्रेमनाथ पवार सर. हां सर, त्या शिक्षकाचं असं म्हणणं आहे की ते तिथले मुख्याध्यापक आहेत सुखात्मी सर, ते मुलींना प्रोत्साहन देत नाही सर खेळासाठी. गिरी सर, त्या शाळेत मुलींची चांगली टीम आहे सर कबड्डीची. त्यांना थोडंसं गायडन्स मिळालं तर चांगलं स्टेट लेवलला पण जाऊ शकतात सर ते. पण सर ते सुखात्मे सर ना खरंच प्रोत्साहन देत नाहीत असं मला कळलं. नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की काय गरज आहे मुलींनी खेळून, म्हणजे एवढं काय दिवे लावणार आहेत ते, काय म्हणजे खर्च आहे ना नुसता, असं त्यांचं म्हणणं आहे सर. आता तुम्हीच सांगा सर, मुख्याध्यापकांची जर ही विचारधारणा असेल तर आपण काय प्रगती करणार. आणि सर तिथल्या पीटी शिक्षकांना घरची कामं लावतात सर ते. आणि मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर, अहो चालेल सर चालेल. आता तुम्ही जातीनं लक्ष घालणार आहात तर मग काही प्रॉब्लेमच नाही ना. चालेल सर चालेल. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. काय हसायला काय झालं? असं नव्हतं काय करू हा, म्हणजे लय भारी गोगली टाकली तुम्ही. म्हणजे बळीचा बकरा पण तुम्हीच, प्रेमनाथ पवार, आणि बकऱ्याला वाचवणार पण तुम्हीच. तेच प्रताप मक्तेदार. हे थंडर, काय काय बोलतोयस? तो सुखात मी मला त्रास देतोय म्हणून मी केलेलं नाही. थंडर, शाळेतल्या मुलींना जिद्दी आहेत, त्यांच्या क्षमता आहे, एनर्जी आहे. त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं ना तर नॅशनल लेवलला पण खेळू शकतात. आणि त्या सुखात्मेला जागेवर आणायला हाच एक पर्याय होता. मी आधी हेच म्हणत होतो, त्याला वटणीवर आणायला पाहिजे. मी आणलं असते खरं, तुम्ही आणतोय. कसं आहे थंडर, हिंदीत एक म्हण आहे, जिसका काम उसी को साजे, दूजा करे तो ठेंगा बाजे. कळलं काय? हे काम ते अधिकारी चांगलं करू शकतात, त्यांच्याकडे पॉवर असते ना. बरोबर आहे तुमचं. त्या सुखात्मेला हँडल करायला पॉवर त्यांच्याकडे आहे आणि त्यांना हँडल करायला पॉवर तुमच्याकडे आहे. वा, जरा जास्तच उशीर झाला. शॉल गार लागेल ना. शॉल ठेवते. काय ग माहिती, कुठे होतीस तू? केव्हाची शोधते मी तुला. एवढी आवरावर का करते? कुठे बाहेर चाललात का? वैदेही, वैदेही. अगं काय प्रिया, अगं तू कधी आलीस? कधी आली म्हणजे? अगं बरं जाऊ दे, ते सोड. ऐक ना, तुझं आणि आजीचं काही भांडण झालंय का? म्हणजे तू काही बोललीस का तिला? अगं एवढी भडकली होती ती की मी तुला सांगूच शकत नाही. आम्ही काही बोलायला गेलो तर आमच्यावरच राग काढत होती. बाग? अगं नाही नाही नाही, मी बागेत नव्हते, मी घरामागे काम करत होते. कोणी काही काही बोललं का? आजींनी काही विचारलं का? मी काम संपवलं, सगळं खरं सांगते, मी काम संपवूनच निघतेय. बाग? ए वैदेही, ऐक ना, मी काय सांगते काय बोलते तुम्हाला काही कळत नाहीये. आजी चिडलीये तुझ. वैदेही, हा काय आजी चिडलीये तुझ्यावर? तुला कळते का? तुझ्या आई बाबांना बोलून घेते. आई बाबांना. आई बाबांना. आई बाबा? हा हा अगं हो, आई बाबांकडेच निघालीये मी. पण काय झालं, मी ना घड्याळच बघितलं नाही, मला जरा उशीर झाला, माझी चिडचिड झाली. हे सगळं ना, या सगळ्यात मी निघायचं हेच विसरले. मी आता पटकन निघते, तुझ्याशी आल्यावर बोलते. चल बाय. निरोप. अगं काय बोलतेस वैदेही? अगं वैदेही, अगं मी काय बोलते? हिचं काय झालं? अगं थांब. काय झालं हिला? वेडी आहे का ही जरा? असं काय वागते आज? शाले
याशी काय येड्यागत चाळे करते. शाले, शाले, शाले. ही पण भैरी झाली का त्या तेजाच्या बायकोसारखी. अगं ए शाले. अयो अयो आजी काय ग? काय काय आहे? कानाला लावायचं बंद कर, नाही तर खरंच बहिरी होशील तू. बोल काय म्हणत होतीस? माझं डोकं फिरलंय त्या पोरीमुळं. त्या अवधचं ना डोक्याला भुंगा आणलाय माझ्या. केला ना डोक्याचा भुंगा. 2च दिवसात तुझ्या डोक्याचा भुंगा झाला बघ. तुला म्हणलं ना ती गप गा. एक काम कर, मला शंकराच्या देवळात घेऊन चल. हा. आत्ता वय आत्ता, म्हणजे माझं डोकं आणि मन दोन्ही शांत होईल. आजी आपण एक काम करायचं का? आपण उद्या सकाळी पहाटे उठून जाऊ, छान आंघोळ बिंघोळ करू, असे पांढरे कपडे बिपडे घालून. गप. आत्ताच जायचंय मला. येणार हायस का नाही? तू हो पुढं, येतेच मी. लवकर ये आणि असला चेहरा करून येऊ नको. चल मंदिरात जायचंय. हा. आजीला पण ना कधी पण काय पण सुचतं. शाले, हा आळस नको देऊ. चल आले. आजी रातच जायचं होतं का महादेवाच्या मंदिरात? अगं देवधर्माचं करावं जरा, बरं असते. पाळणा लवकर हलेल. कोण पोरगी आहे? बहिरी बिरी का काय? ओके म्हणा बाजूला. अगं ये व ना बाजूला. ही तर वैदी माझा अपमान केलास. त्या राधासमोर मला लाल घालून पाडलंस काय? आता सगळ्याचा वचपा एका सेकंदात काढते का नाही बघतो. अगं हे काय करते? थांब. अगं केवढी जोरात जाते. थांबवण्या त्या मुलीला उडवशील तू. काय तू शाले, ठोकलास ना तिला?